श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पिठोरी अमावस्या ज्याला आपण श्रावण अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो, या पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांचं पूजन आणि दान करण्यासाठी या दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। श्रावण महिन्यातील या अमावस्या तिथीचा प्रारंभ हा 22 ऑगस्ट रोजी दुपारी 11:57 सुरू होत आहे आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:37 संपणार आहे। तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार 22 ऑगस्टला अमावस्येचा मध्यकाळ असणार आहे। या दिवशी पिठोरी अमावस्या ही साजरी केली जाणार आहे। या दिवशी पितरांचे पूजन, तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील करायचे असतात। तर प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांसाठी असा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। यामुळे काय होईल तर मुलांना सोन्याचे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होईल। अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये यश मिळेल आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल। तर असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे। या दिवशी स्त्री आपल्या संततीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत म्हणून पाळतात। या दिवशी स्त्रिया उपवास करून पिठोरी देवीची पूजा करतात। त्या पूजेमध्ये मातीच्या 8 मूर्ती या मातृका बनवून त्यांची पूजा केली जाते। त्यामध्ये देवी माता पार्वती आणि इतर देवींच्या स्वरूपांचा समावेश असतो। या व्रताने संततीला सुख, समृद्धी, दीर्घायुष्य लाभते। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये 64 योगिनी देवीची देखील पूजा केली जाते। 64 योगिनी देवीची पूजा करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती 64 योगिनीचा फोटो असतो, तर तो फोटो तुम्हाला त्याची प्रिंट काढून आणून तुम्ही पूजा करू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा ते फोटो जे आहेत तर ते विकायला मिळतात। बघा, तुम्ही दुकानामध्ये जाऊन पहा, एखाद्या स्टेशनरी दुकानावरतीही तुम्हाला ते फोटो मिळून जातील पिठोरी अमावस्येचा। तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपवास देखील करायचा असतो। उपवासाच्या दरम्यान तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता, पण या दिवशी तुम्हाला उपवास हा रात्री सोडायचा असतो। पिठोरी अमावस्या ही मातृदिन म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी स्त्रिया मुलाबाळांच्या सुखी जीवनासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असतात। त्याचबरोबर या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी पितरांना नैवेद्य, तर्पण, अन्नदान, पिंडदान यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात। तर या दिवशी केलेले व्रत स्त्रियांच्या अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी फलदायी मानले जाते। याचबरोबर पिठोरी अमावस्येच्या व्रताची कथा सुद्धा आपल्याला या दिवशी वाचायची असते, ऐकायची असते आणि त्याचबरोबर या दिवशी बैलपोळ्याचा सण जो आहे तर तो देखील साजरा केला जातो। त्यामुळे प्रत्येक महिलेने या दिवशी पिठोरी अमावस्येची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची असते। ही पूजा आपण आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता। पूजा करण्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचंय, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून स्वच्छ स्नान करा। रोजची आपली जी काय नित्य देवपूजा, सेवा, अर्चा असते तर ती करून घ्यायची। त्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा, पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा, त्यावरती तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये बैलाची तुम्ही पूजा करत असाल तर ती पूजा तुम्हाला तिथे मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या जागेवरती तुम्हाला हा 64 योगिनीचा असा फोटो मिळत असतो, तर हा फोटो तुम्हाला लावायचा आहे, ठेवायचा आहे आणि पूजा करायची आहे। किंवा पिठोरी अमावस्येच्या दिवशी मोबाईलमध्ये तुम्ही हा फोटो बघून त्याची पूजा जी आहे तर ती करू शकता। अशा पद्धतीने त्या फोटोची तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे आणि पूजा करायची असते। 64 योगिनी आपल्या मुलांचं कल्याण करत असते। त्याचबरोबर मुलांच्या जीवनातील सर्व जे काही दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याचं काम ही 64 योगिनी करत असतात। त्यामुळे त्यांची पूजा या दिवशी आवर्जून करावी। त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे हा आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आपल्याला एक दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे। या दिवशी पिठाच्या
उपायांचे असे पिठाचे दिवे जे असतात तर त्याला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे आपल्याला हा दिवा पिठाचाच लावायचा आहे। बघा आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा दिवा जो आहे तर हा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे। बघा हा उपाय आपण कशासाठी करत असतो, तर आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, परंतु आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्या मुलांना मिळत नसेल, मुलांच्या अभ्यासामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे येत असेल, खूप उच्च प्रतीचं मुलं शिक्षण घेतात, परंतु तरीही मुलांना मनासारखी नोकरी लागत नाही किंवा पगार मिळत नाही किंवा बाहेर शिक्षणासाठी जातात, अभ्यास करतात, परंतु मुलं तरीही त्यांना अभ्यासात जो अभ्यास केलेला आहे तर तो लक्षात राहत नाही किंवा आता मुलं जर पेपरसाठी जातात आणि ते तिथे गेल्यावरती अभ्यास केलेला जो आहे तर तो विसरून जातात, अशा समस्या येत असतात किंवा कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह दोष, वास्तुदोष जे आहे तर ते तयार झालेले असतात। त्याचबरोबर कुठेतरी घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो जाणवतो आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी, तापट, चिडचिडा बंद होऊन जातो। त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला मुलं जे आहेत तर ते हट्टीपणा करताना दिसतात, पण त्याचबरोबर मोठ्यांचा मान सुद्धा ठेवत नाही, भांडण कटकट करत असते। त्यासाठी आपल्याला हे जे उपाय आहे किंवा सेवा आहे, त्याचबरोबर मोठ्यांचा मान सुद्धा ठेवत नाही, भांडण कटकट वादविवाद हे सतत होत असते, तर त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय किंवा सेवा जे आहे तर त्या या विशिष्ट तिथींवरती करायचं असतात। तर या विशिष्ट तिथींवरती तुम्ही जर हा उपाय केला तर मुलांच्या सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होताना दिसून येईल। आता हा जो दिवा आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे बघा। परंतु बघा हा उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। त्यामध्ये उपाय करण्या अगोदरच तो उपाय कुणालाही सांगायचा नसतो। बाहेरच्या व्यक्तींच्या मनामध्ये आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं, त्यामुळे आपल्याला हा उपाय करण्या अगोदरच कोणालाही सांगायचं नाही। तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला तर नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो इतरांना सांगू शकता, परंतु अगोदरच कोणताही उपाय करण्याच्या अगोदर सांगू नका। त्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे की गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठापासून तुम्हाला म्हणजे कणिक मळून घ्यायची आहे आणि ही कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद तुम्हाला टाकून मीठ घालायचं नाही, तर थोडीशी हळद टाकून तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे। त्यानंतर यापासून तुम्हाला जे 5 गव्हाचे पिठाचे दिवे आहेत तर ते बनवायचे आहेत आणि छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही कोणतेही तुम्ही तयार करून घेऊ शकता, काही अडचण नाही। त्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला वाफवून घ्यायचे आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे आणि दिवे थंड झाले की त्यानंतर तुम्हाला लाल कलाव्याची वात जी आहे तर त्या दिव्यामध्ये घालायची आहे। लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र, रोली, मौली म्हणत असतो, तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आणि तेलच घालायचं आहे, तूप इथे टाकायचं नाही, कारण तुपाच्या दिव्याने मुलांचं ऑप्शन हे केलं जात नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर ह्या दिव्यांना तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। सर्वात प्रथम या दिव्यांनी तुम्हाला ज्या आपण 64 योगिनी देवींचा फोटो असतो आपण लावलेला ठेवलेला, तर त्या फोटोची पूजा करून ओवाळून घ्यायचं आहे आणि या दिव्यांनी 64 योगिनी मातांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जी काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी असेल ना तर त्या दूर करा, अशी प्रार्थना करायची। त्यानंतर ह्या दिव्याने हे दिवे जे आहेत तर त्या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आणि प्रत्येक जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळे दिवे तयार करायची गरज नाही, याच दिव्याने तुम्ही तुमच्या मुलांना
ओवाळून घेऊ शकता। दोन्ही पण त्यानंतर हे जे दिवे आहेत ना तर ते तुम्हाला 64 योगिनीचा जो फोटो आपण मांडलेला आहे ठेवलेला आहे तर तिथे ठेवायचे आहे। माता देवीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर होऊ दे, प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे, अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होऊ दे आणि जे काही दोष त्यांच्या जीवनामध्ये तयार झालेले आहे तर ते दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि दिवे शांत झाले की दिव्यातले जे काही साहित्य आहे म्हणजेच वात शिल्लक राहिली असेल तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आणि गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करायचा। हे संपूर्ण दिव्यापासून एक त्यामध्ये थोडीशी साखर तुम्हाला घालायची आणि नंतर तुमच्या आजूबाजूला जर कुठे पाणी असेल, विहीर असेल, नदी असेल, तलाव असेल तर त्यामध्ये तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला टाकून द्यायची। किंवा मग एखाद्या झाडाखाली जिथे मुंग्या पशु पक्षी असतील तिथे तुम्हाला टाकून द्यायचे आहे जेणेकरून खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला हे पीठ जे आहे दिव्यांचं तर ते टाकून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे आणि नक्की तुम्ही हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करून बघायचा। खूप चांगला लाभ जो आहे तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। मुलांचे सर्व दोष दारिद्र्य विघ्न अडचणी संकटे दूर होतील। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय नक्की आपल्या मुलांसाठी करा। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।